अज्ञात वाहनाने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षामधील मायलेकींचा जागेवरच मृत्यू झाला। हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गावर येडेनिपाणी फाट्याजवळ सकाळी 6 वाजता झाला। ही धडक एवढी जोराची होती की रिक्षा रस्त्यावरून 15 ते 20 फूट खाली पडली। आईला अर्धांग वायूचा झटका आल्याने तिला औषध उपचारासाठी नागरमोळी कर्नाटक येथे नेत असताना हा दुर्दैवी अपघात झाला। अक्काताई भुजंग येडके वय 70, शारदा लक्ष्मण सुपणे वय 50 अशा अपघातात मृत मायलिकींची नावे आहे। रिक्षा चालक उत्तम सुपणे हे जखमी झाले आहे। याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इस्लामपूर येथील शारदा सुपणे या आपल्या आईला अर्धांग वायूचा झटका आल्याने औषध उपचारासाठी घराजवळील रिक्षामधून नागरमोळी कर्नाटक येथे निघाल्या होत्या। रिक्षा महामार्गावरून कोल्हापूरकडे निघाली असता येडेनिपाणी फाट्याजवळ अरुण पाटील धाब्यासमोर रिक्षाला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली। या धडकेत रिक्षा पुलावरून सेवा रस्त्यावर पडली, त्यामुळे रिक्षातील मायलिकींचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे।